Welcome you all. Today we will see the properties of air or properties of moist air. Atmospheric air or moist air, it is a mixture of dry air and water vapor. मॉइस्ट एअर म्हणजे हे मिक्सचर आहे ड्राय एअरचं आणि वॉटर वेपरचं. ड्राय एअर म्हणजे सगळे जे गॅसेस आहेत आपले, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, हायड्रोजन, आर्गॉन, या सगळ्या ज्या गॅसेसचं कॉम्बिनेशन आहे इट इज नोन ॲज अ ड्राय एअर. प्लस आपल्याला माहिती आहे की एअरमध्ये वॉटर वेपर असतं, तर ह्या दोन्हीचं जे मिक्सचर आहे सो इट इज नोन ॲज अ मॉइस्ट एअर और एटमॉस्फेरिक एअर. According to Dalton's law of partial pressure, atmospheric pressure, we denoted by P, is the addition of partial pressure of dry air, PA we denoted it for dry air, and the partial pressure of water vapor. So atmospheric pressure is equal to the pressure of dry air plus the pressure of water vapor. So this is the basics, this air atmosphere is also known as the moist air. Now we'll see what are the properties of this moist air. So first property that we see, that is the dry bulb temperature. Dry bulb temperature, it is a temperature measured by an ordinary thermometer or temperature measured by a thermometer. आपल्याला माहिती आहे थर्मोमीटरनं आपण जे टेम्परेचर मेजर करतो, जे म्हणतो आपण 30 डिग्री आहे 40 डिग्री टेम्परेचर आहे, सो दॅट टेम्परेचर इज नथिंग बट द ड्राय बल्ब टेम्परेचर. ओके, हे ड्राय बल्ब टेम्परेचर आहे, याचा जनरली वॉटर वेपरशी काही संबंध नसतो. सो वॉटर वेपर जरी जे कमी आणि जास्त असलं सो त्याचा इफेक्ट ड्राय बल्ब टेम्परेचर होत नाही. सो दिस इज ड्राय बल्ब टेम्परेचर DB. सो इट इज DBT and denoted by small T suffix D or DB. Then another is the wet bulb temperature. Wet bulb temperature means in the same thermometer, what we do, we cover this bulb by using wet cloth. So temperature of the air measured by the thermometer when its bulb is covered with the wet wick is known as wet bulb temperature. So wet bulb temperature. काय होतं आता ह्या वेट बल्ब टेम्परेचरला या केसमध्ये, आपण हे जे क्लोथ त्याच्या भोवतीचे सराउंडिंग आहे त्याच्यात वॉटर आहे, हे वॉटर जे आहे याच्यावरून आपण एअर पास करतो. वी पास द एअर ऑन दिस वेट क्लोथ. काय होतं त्यावेळेस हे जे वॉटर वेपर आहे सो इट गेट्स इव्हॉपरेटेड. ठीक आहे, हे वॉटर वेपर जे आहे ते इव्हॉपरेट होतं हवेमध्ये, आणि इव्हॉपरेट होताना जी काही लॅटेंट हीट लागते ती ह्या पाण्यातूनच घेतली जाते. ज्या क्लोथमध्ये जे पाणी आहे त्याच्यातूनच घेतलं जातं, त्यामुळे ते पाणी जे ते थंड होतं, आणि पाणी थंड झाल्यामुळे बल्ब थंड होतो आणि टेम्परेचर कमी होतं. सो दिस इज अ वेट बल्ब टेम्परेचर. आणि थोड्या वेळाने काय होतं की ही हीट बाहेर जाते Q1, ॲट द सेम टाइम ही जी हवा आहे ती आतमध्ये हीट देत असते Q2. थोड्या वेळाने थर्मल इक्विलिब्रियम येतं. सो रेट ऑफ or heat loss by evaporation is nothing but R is equal to heat added by the air. So Q1 is equal to Q2. Q1 is equal to Q2. त्यावेळेस काय होतं की जे टेम्परेचर येतं ते कुठेतरी स्टेबल होतं. दॅट टेम्परेचर इज नोन एज अ वेट बल्ब टेम्परेचर. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे रेग्युलर आपण माठाचं एक्झाम्पल देतो. सुरुवातीला आपण पाणी टाकतो माठामध्ये, 1 तास झाला 2 तास झाला पाणी थंड होत राहतं. सेम टेक्नॉलॉजी आहे. हे जे वॉटर हा जो माठ आहे हा पोरस असतो, त्याच्या सरफेसवर वॉटर वेपर येतं आणि ते वॉटर वेपर इव्हॉपरेट होतं, आणि ती इव्हॉपरेशन होण्याला जी हीट लागते ती पाण्यातूनच घेतली जाते, त्यामुळे पाणी थंड होतं. हे टेम्परेचर ड्रॉप होत जातं, पण आपण असं बघितलं की 2-3 दिवस जर माठ ठेवला तर माठात आईस तयार झाला. बरं, हे टेम्परेचर ड्रॉप होतं. एका लेवल नंतर काय होतं की बाहेरची जाणारी हीट आहे इव्हॉपरेशननं, आणि बाहेरच्या ऍटमॉस्फिअर पण हीट ऍड होते. सेम हा कन्सेप्ट आपण इथं पण लावू. Q2 आणि ही Q1 हे दोन्ही इक्वल होतं. रेट ऑफ इव्हॉपरेशन इज इक्वल टू रेट ऑफ ऍडिशन ऑफ हीट बाय द एअर, आणि त्यावेळेस माठातलं जे टेम्परेचर आहे ते स्टेबल होतं. म्हणजे त्यामुळे
किती टेम्परेचर ड्रॉप होऊ शकत नाही मॅक्सिमम टेस्ट. आणि जे लोएस्ट टेम्परेचर अचीव्ह केलं जातं माठामध्ये, सो दॅट टेम्परेचर इज अ वेट बल्ब टेम्परेचर. So these two, so we have seen the dry bulb temperature, wet bulb temperature. Third temperature, it is a dew point temperature. Dew point temperature, it is the temperature at which the water vapor in the atmosphere starts to condense. Okay, हे जे water vapor आहे atmosphere मध्ये ते कंडेन्स व्हायला स्टार्ट करते त्या टेम्परेचरला. जर आपण हवा थंड करत गेलो तर एक टेम्परेचर होतं की त्यातलं वॉटर वेपर जे ते कंडेन्स होतं. एक्झाम्पल जर आपल्याला बघायला गेलं, आपण फ्रीजमध्ये जे पाण्याची बाटली आहे थोडा वेळ जर हवेत ठेवली तर आपण बघतो की त्याच्या सरफेसवर वॉटर ड्रॉपलेट जे आहेत ते सराउंडिंग वॉटर वेपर आहे त्या सरफेसवर जातात आणि कंडेन्स होतं. हे कशामुळे होतं तर ही जी काय आपण वॉटर बॉटल वगैरे काढलेली आहे, ठीक आहे, याचं जे टेम्परेचर आहे इट इज लेस दॅन द ड्यू पॉईंट टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग एअर. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर हे वॉटर जे ते कंडेन्स झालं असतं. सो dew point temperature, it is a temperature at which the water vapor in the atmosphere starts to condense. That temperature is known as a wet bulb temperature. Next property, specific humidity, or it is also known as humidity ratio. Specific humidity, or it is known as humidity ratio. It is denoted by omega. Specific humidity म्हणजे काय? So when we take one sample, air sample घेतला आपण, moist airचं सॅम्पल घेतलं, ऍटमॉस्फिअर म्हणजे moist airचं सॅम्पल घेतलं, म्हणजे ह्याच्यात दोन्ही असणार आहे, वॉटर वेपर पण असणार आहे आणि ड्राय एअर पण असणार आहे. सो mv is a mass of water vapor and ma is a mass of dry air. So specific humidity or humidity ratio, it is defined as the ratio of mass of water vapor to the mass of dry air in a given sample. Humidity ratio, it is a ratio of mass of water vapor to the mass of dry air in the given sample. जे काही आपण सॅम्पल घेतलेलं आहे 1 मीटर क्यूब 2 मीटर क्यूब जे काही सॅम्पल घेतलं असेल त्याच्यात वेपरचं मास किती आहे आणि एअरचं मास किती आहे. सो इट इज नोन ॲज अ ह्युमिडिटी रेशो. आता आपल्याला इथं बघितल्यावर असं वाटेल हे दोन्ही मास आहे तर ह्युमिडिटीला युनिट नसेल, पण वरचं जे मास आहे ते वेपरचं आहे आणि खालचं जे मास आहे ते एअरचं आहे. सो केजी कॅन्सल होणार नाही इथं, ठीक आहे. तर इथं जे युनिट असेल, सो दिस युनिट विल बी केजी ऑफ वॉटर वेपर पर केजी ऑफ ड्राय एअर. केजी ऑफ वॉटर वेपर पर केजी ऑफ ड्राय एअर. सो इट इज अ युनिट ऑफ स्पेसिफिक ह्युमिडिटी. नेक्स्ट we go for next parameter or property, that is a relative humidity. Before going for the concept of relative humidity, we see the concept of what is the saturation. Saturation म्हणजे काय असतं किंवा सॅच्युरेटेड एअर किंवा एखादं सॅच्युरेटेड लिक्विड म्हणजे काय असतं. आपल्याला माहिती आहे, सपोज आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात जर आपण साखर टाकत गेलो, साखर असेल मीठ असेल, तसं टाकतो तर डिझॉल्व्ह होत जातं, एका लेवलपर्यंत डिझॉल्व्ह होतं, त्याच्यानंतर ती साखर तशीच राहते किंवा मीठ तसंच राहतं, ठीक आहे. कशामुळे आता ते वॉटर जे ते सॅच्युरेट झालेलं असतं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त होल्ड करू शकत नाही वॉटर, जो साखर किंवा जे मीठ असेल त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यात डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. सो दॅट वॉटर ज्यावेळेस त्याच्यात मॅक्सिमम कंटेंट असते मिठाचा किंवा, सो दॅट इज नोन ॲज अ सॅच्युरेटेड, म्हणजे त्यानं मॅक्सिमम साखर ॲब्झॉर्ब केली किंवा मॅक्सिमम मीठ त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. तसंच एअरचं पण असतं. ही एअर आहे, सॅम्पल घेतला आपण, याच्यात काही वॉटर वेपर आहे. आपण जर सेम सॅम्पल आहे, सुरुवातीला काही वॉटर वेपर असेल, आपण बघितलं मगाशी, याच्यातलं मास जे आहे ते मास ऑफ वॉटर बेस ते एमपी. आता आपण काय केलं की वॉटर वेपर अजून ऍड करत गेलो या सॅम्पलमध्ये, म्हणजे एका लिमिट पर्यंत हे ऍब्झॉर्ब करेल, ठीक आहे. आणि इथे एक कंडिशन येईल ज्यावेळेस आपली ही जी एअर आहे ती पण सॅच्युरेट होईल, म्हणजे ह्याच्यानंतर आपण त्याच्यात मास ऑफ वॉटर वेपर ऍड करू शकत नाही. सो दॅट दिस एअर where it has a maximum, it holds the maximum water vapor, so this air is known as a saturated air. And this air ज्याच्यात आपण अजून वॉटर वेपर काही ऍड होऊ शकतं, सो दिस इज नोन ॲज अ अनसॅच्युरेटेड एअर. अनसॅच्युरेटेड एअर हा कन्सेप्ट आहे सॅच्युरेशनचा. म्हणजे इथं मास ऑफ वॉटर एमव्ही आहे, ठीक आहे. आपण
एका लिमिट पर्यंत त्याच्यात वॉटर वेपर ऍड करू शकतो ऍट गिव्हन सर्टन टेम्परेचर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं, इथं पण तसंच असतं. पाण्यामध्ये आपण साखर मिक्स केलं, आपण बघितलं असेल गुलाबजामुन वगैरे करताना, लिंबू सरबत करतानाची कंडिशन वेगळी असते आणि गुलाबजामुन करताना आपल्याला जरा जास्त साखर पाहिजे असते. तर मग काय करतो आपण, त्याला पाण्याला हीट करतो. सो दॅट इट कॅन अकोमोडेट द लार्ज क्वांटिटी ऑफ शुगर अँड ऑल दिस इन दिस. ठीक आहे. तसंच आपल्याला हे जे आहे, आपण जर टेम्परेचर वाढवलं तर ह्याच्यात पण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी एअरची वाढते. सो दिस इज कन्सेप्ट ऑफ अनसॅच्युरेटेड एअर अँड सॅच्युरेटेड एअर. सॅच्युरेटेड एअर म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वॉटर वेपर त्याच्यात प्रेझेंट आहे. अनसॅच्युरेटेड म्हणजे अजून त्याच्यात आपण वॉटर वेपर ऍड करू शकतो. याच कन्सेप्टला रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा कन्सेप्ट आहे आपला, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सो कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी आर इट इज द रेशिओ ऑफ mass of water vapor to the ratio of mass of water vapor when the air is saturated in the same sample. Okay, it is a ratio of mass of water vapor in a given sample to the mass of water vapor in the same sample when the air is saturated. mv divided by mvs, or in terms of pressure it can be written as pv divided by TVS. Okay. सो रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता हा रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा कन्सेप्ट कसा किंवा याचा सिग्निफिकन्स काय, या दोन्हीमध्ये फरक काय, स्पेसिफिक ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये. स्पेसिफिक ह्युमिडिटी काय देते आपल्याला, की एका किलोच्या ड्रायरमध्ये आपण किती वॉटर वेपर प्रेझेंट आहे. सो इट इज गिव्हन बाय द स्पेसिफिक ह्युमिडिटी. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये इट इज अ रिलेटिव्ह टर्म, म्हणजे त्या टेम्परेचरला आपण किती अजून वॉटर वेपर ऍड करू शकतो त्या एअरमध्ये. सो इट इज गिव्हन बाय द relative humidity. Next term, or the next property is degree of saturation. So it is denoted by mu. Degree of saturation mu, it is defined as the ratio of mass of water vapor per kg of dry air to the mass of water vapor per kg of dry air when the air is saturated. It is the ratio of mass of water vapor per kg of dry air to the mass of water vapor per kg of dry air when the air is saturated. So this mv by ma we know, so this is omega specific humidity, and this mvs by ma, so this is ws. This is the specific humidity of unsaturated air divided by specific humidity of saturated air. So this is the concept of degree of saturation. Next is a enthalpy of moisture. So in enthalpy of moisture, enthalpy means total heat content. If I write capital H enthalpy, so H is equal to enthalpy of dry air plus enthalpy of water vapor. So enthalpy of dry air is equal to mass of air, mass of dry, m dot a, or m mass of air into Cp of air into dry bulb temperature, because reference temperature we take it as 0, so it is mCp delta T, we know, but reference temperature for measuring the enthalpy it is 0 degrees centigrade. So Td minus 0, or we can write this simply Td. Then we have the enthalpy of water vapor. So it is nothing but it is a mass of water vapor mv into, it is a water vapor, this is hfg plus Cp of vapor into Td. So we have taken this as reference temperature at 0 degrees Celsius, so it is there. So if we put this value, so in this equation we get enthalpy H is equal to ma Cp of air into Td plus mv into
HFG, that is the latent heat, plus Cp of water vapor into T. But most of the time, what are the enthalpies there? It is measured per kg of dry air. Per kg means Ma is equal to 1. So if we divide this equation by 1, so it becomes small h, enthalpy per kg of dry air. So it will be Cp of air into dry bulb temperature plus this is mv by ma is nothing but, so if we divide by mv by ma, so it is nothing but the specific humidity omega into HFG. So we take this HFG, latent heat, at 0 degree centigrade, because we have taken here the reference temperature at 0 degree for calculating the enthalpy, plus Cp of water vapor into dry bulb temperature. So this Cp of air, so it is taken as 1.01 or 1.005 into dry bulb temperature, plus omega into this value is taken as 2500 or 2501 something at 0 degree centigrade. You can check in the from the steam table. So at 0 degree centigrade, so value of HFG plus Cp of vapor 1.8 into dry bulb temperature. So by using this, we can find the enthalpy of air. So enthalpy of moist air. So these are very important properties. So properties of air. So first we have seen concept of dry air. Only it is a mixture of gases. Then water vapor. Addition of this it is known as a atmospheric air or moist air. Then we have seen the Dalton's law. Dalton's law, it shows that the total pressure or atmospheric pressure is equal to total pressure or atmospheric pressure is equal to pressure of dry air plus pressure of water vapor. Then we have seen the three temperatures. First, dry bulb temperature. Temperature measured by a thermometer. It is known as a dry bulb temperature. Second, we have seen wet bulb temperature. Temperature measured by thermometer when its bulb is surrounded or covered with the wet wick is known as a wet bulb temperature. Third is a dew point temperature. So dew point temperature, it is a temperature at which the water vapor in the surrounding air starts to condense. That temperature is known as a dew point temperature. So next one is specific humidity. So we have seen omega is equal to mass of water vapor divided by mass of dry air. Sometimes they ask, prove that the specific humidity is 0.622 PV divided by P minus PV. So this is a relation of specific humidity in terms of vapor, so vapor pressure and the atmospheric pressure. So we will see. So we know we can apply the ideal gas equation for this dry air and water vapor. So we know the ideal gas equation PV is equal to mRT. So if I apply this equation to dry air, so this equation is PA/VA is equal to MA/RA into TA, and PV/VB is equal to MV/RV into TV. So here we can write this equation, or we can convert this equation in terms of MA and MV. So we get MA is equal to PA/VA divided by RA into TA, and MV is equal to PV/VB divided by RV into T. Now important to see here, so when we take a sample, mass of water vapor is MV, mass of dry air is MA. But when we consider volume, so the same volume is available for mass air. Air साठी एवढंच व्हॉल्यूम आणि वेपर साठी पण एवढंच व्हॉल्यूम, म्हणजे VA इज इक्वल टू VB असतं. ओके, असं नाही होतं की आपण जर टेम्परेचर ऑफ एअर जर ऍटमॉस्फिअर म्हणलं की 30 डिग्री आहे, म्हणजे ड्राय एअरचं 30 आणि वॉटर वेपरचं 35 असं होणार नाही. दोन्हीचं टेम्परेचर सेमच असतं. म्हणजे दुसरी एक टर्म आहे, सो TA इज इक्वल टू TB. म्हणजे टेम्परेचर दोन्हीचं असं होत नाही की वेपरचं वेगळं आणि ड्राय एअरचं वेगळं. सो टेम्परेचर वेपरचं, वॉटर वेपरचं जेवढं टेम्परेचर आहे तेवढंच आपलं ड्राय एअरचं असतं. म्हणजे आपल्याला हे दोन सिम्प्लिफिकेशन्स आहेत, VA इज इक्वल टू VB आणि TA इज इक्वल टू TB. सो आपण इथं याच्यात ठेवूया इक्वेशन मध्ये. सो इफ यू पुट दिस हियर, this is equation of MV. So this is PV/VB divided by RV into TV divided by
PAVA divided by RA into PA. Okay. VA is equal to VV. हे VV आणि VA कॅन्सल होईल. TA is equal to TV. So TA आणि हे TV कॅन्सल. सिम्प्लिफाय केल्यानंतर so this equation will be, so here PV upon RV हे असंच राहील, PV upon RV आणि हे जे आहे ते वर जाईल, RA वर जाईल. So here this is RA upon PA, or this after simplification this W equal to RA divided by RB into PV divided by PA, or RA ची जी व्हॅल्यू आहे that is gas constant for air and this RB is gas constant for water vapor. So here this value 283 and this is 461. हे जी व्हॅल्यू आहे RA आणि RB ची जी व्हॅल्यू आहे 287 आणि 461. याचा जर रेशो घेतला तर आपण ते बरोबर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे 0.622 आणि हे PV असंच आणि PA ला आपण लिहू शकतो PA इज इक्वल टू P minus PV. So this is P minus PV. So it comes to be 0.622 PV divided by P minus of PV. So this is a summary only of, or we can write this specific humidity in terms of pressure of vapor and atmospheric pressure. Next we have seen the relative humidity. It is denoted by phi, that is mv divided by mvs. Similarly we can apply the ideal gas equation like the previous case and we can get the, after simplification we get PV divided by PVS. Already we have seen one equation, this specific humidity mv upon ma, or this is 0.622 PV divided by P minus PV. Then we have seen mu is equal to W upon Ws, specific humidity of unsaturated air divided by specific humidity of saturated air. And then we have seen last enthalpy, H is equal to 1.01. This is a or 1.005. That is the specific humidity of specific heat of dry air into dry bulb temperature plus specific humidity into 2501. This is the latent heat at 0 degree centigrade, latent heat of vapor at 0 degree centigrade, plus 1.8. This is the Cp of vapor into dry bulb temperature. So all these are the properties. So 7 properties that are important: dry bulb, wet bulb, dew point temperature, specific humidity, relative humidity, degree of saturation, and enthalpy of air. So in the next part, we'll see the psychometric chart and what are the different psychometric processes. Okay.